हा खरं तर एक स्पॉन्टेनियस झालेला प्रकार होता, ज्याच्यामध्ये ईशा बेला नावाची एक सोसायटी आहे, तर त्या सोसायटीमध्ये लहान मुलांचा वाद झाला. ही सगळी टीन्समधली छोटी मुलं होती आणि या वादामध्ये मग काही मुलं हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी तिथल्या काही लहान मुलांना मारहाण केली. दुर्दैवाने ही सगळीच मुलं लहान होती, म्हणजे हे सगळे अल्पवयीन मुलं होती. आणि मग त्या संदर्भामध्ये तक्रार देण्यासाठी ज्यावेळेला या दोन्ही बाजूचे लोक पोलीस स्टेशनला आले, त्यावेळेला तिथे काही जमाव एकत्र आला. पोलिसांनी त्यांना विनंती केली की तुम्ही असं एकत्र येऊ शकत नाही आणि जी काही कायदेशीर कारवाई आहे ती होणार आहे. याला प्रतिसाद देऊन बरेच जण निघून गेले, पण काही जण थांबून राहिले आणि मग काही जणांनी तिथे किरकोळ अशा पद्धतीचे 2-4 दगड टाकले, त्याच्यामुळे वातावरण खराब झालं. तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी जागेवरती पोहोचले. त्यांनी दोन्ही जमावाला वेगळं केलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यापैकी काही हुल्लडबाजी करायचा प्रयत्न असेल तर पोलिसांनी योग्य त्या बळाचा वापर करून त्यांना डिस्पर्स केलं. रात्रीच परिस्थिती शांत झाली होती. पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावरती ठेवण्यात आलेला आहे. शांतता कमिटी आणि इतर उपाययोजना सुद्धा पोलीस करतायत आणि मग तिथे जे जबाबदार नागरिक आहेत हे सुद्धा मदतीला आले आणि ही परिस्थिती काही तासातच निवळली आणि आता शांतता आहे. पोलीस त्यांची कारवाई करतात. इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे कोणी आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावरती कारवाई होईल. नाही, कारण ही मुलं जी होती ती वेगवेगळ्या समाजाची होती, त्यामुळे तसा कलर देण्याचा प्रयत्न काही जणांनी जर केला असेल तर त्याला पोलिसांनी योग्य उत्तर दिलेलं आहे आणि त्याच्यावरती योग्य कारवाई सुद्धा केलेली. नाही, अगदी बरोबर आहे. सोशल मीडियावरती जर कोणी चुकीचा गैरसमज किंवा अफवा काही उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती निश्चित कठोर अशी कारवाई केली जाईल. याच्यामध्ये एकूण 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि या 3 गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्याचं काम चालू आहे. काही आरोपी निष्पन्न आहे, काही ताब्यातही घेण्यात आलेले आहेत आणि जो कोणी कायदा सुव्यवस्थेला बाधा आणायचा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावरती कठोर अशी कारवाई पुणे पोलीस करतील. नाही, असं पोलिसांना दगड लागले किंवा असं नाहीये. एका मुलाला एक दगड लागला होता आणि दगडफेक अशी मोठ्या प्रमाणावरती नव्हती, किरकोळ 2-4 दगड त्या ठिकाणी पडले होते. पण निश्चित पोलीस त्या ठिकाणी होते, त्यांनी इमिजिएटली त्या ठिकाणी डिस्पर्स केला क्राऊड, थोडा यूज ऑफ फोर्स सुद्धा केला आणि काही लोक ताब्यात सुद्धा घेण्यात आलेले. नाही, या संदर्भामध्ये एक अगदी मी स्पष्ट करू इच्छितो की त्या ठिकाणी कोणत्याही कोंडवा परिसरामध्ये निदर्शनं, आंदोलनं याला कोणतीही परवानगी नाहीये. कुणी जर अफवा जर करत असेल तर त्याच्यावरती जी काही BNSचे योग्य कलम आहे त्याने त्या अन्वये कारवाई करण्यात येईल. मला नागरिकांना सांगायचं की शांतता आहे, पोलीस पूर्ण त्या ठिकाणी डिप्लॉईड आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. त्यामुळं विनाकारण अफवा उठवणं, काहीतरी रील्स व्हायरल करणं यापासून परावृत्त व्हावं.